हे कोतवाल पक्षी बसलाय. हा एक आहे आणि हा त्याच्या बाजूलाच हा इकडे दुसऱ्या फांदीवर दुसरा आहे. तर यांच्या हरकती आपण बघूयात. आता मी यांच्या हरकती मोबाईलमध्ये कैद करणार आहे. दिसतात आहे. हा एक कोतवाल पक्षी, हा एक दुसरा. बागेमध्ये वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकायला येतात. छानपैकी प्रसन्न वाटते. तर अगदी शांत बसलेलं आहे. जरा खाद्य दिसलं नाही. खाद्य दिसलं की मस्तपैकी झडप मारतो. अगदी ॲक्युरेट अशी. हा बघा इकडे येऊन बसलाय. आता तारेवरून इकडे गेलाय. आता इकडे गेलाय. आता या झाडावर आहे. इकडे आलाय तो. जरा फांदीच्या मागे दडलाय. पण याच्या हरकती बघूयात आपण. अशा हरकती करतो मस्त. एक नंबर. ते दिसलाय. ते दिसया फांदीच्या आड आहे जरासा. दिसतो. कॅमेरात येतोय. तो तिथेच बसलेला आहे शांत. हा शोधतोय जरा खाद्य कुठे मिळतंय का. बऱ्यापैकी ह्याचं निरीक्षण चाललेलं आहे. कुठे आहे खाद्य. आहे कोतवाल पक्षी. मी अगदी जवळ आले याच्या. पण उडत नाही आता. मी फारच जवळ आहे अगदी. आता उडाला. हा उडाला तिकडे. लांब गेलाय जरा उडून. हा इकडचा आहे तिथेच. हा तिथला तिथेच आहे. त्याचा दुसरा सोबती जो होता तो तिथला तिथेच आहे. तो काही गेला नाही अजून इकडे तिकडे. हा आहे इथलेच. हा इथेच आहे. असं निरीक्षण चाललंय. तो दूर गेला उडून. पण ह्याचं निरीक्षण चाललेलं आहे बऱ्यापैकी. पक्ष्यांचे आवाज येतात छान. आहे कोतवाल. बाजूला कुठला पक्षी. त्याच्या हरकती जरा टिपता आल्या तर बघ. बाकीचे पक्षी पण यांना भितात. याच्या आवाजाला, याच्या झडप मारण्याला. हा आला इकडे जमिनीवर. हा बघा ते दोरीवर बसलाय. हा दिसतोय. हा बसला या तारेवर बसला. दोरी नाही आहे, तार आहे. बऱ्यापैकी बसला या तारेवर. तर बघूयात आता याच्या हरकती. मजेदार. खाली बसला, उडाला. हा इथेच बसलेला आहे. हा अर्जुनाचा वृक्ष आहे. याला छान अशी फुलं आलेली आहेत आणि ही याची वाळलेली फळं दिसतात आहे. आणि याला छान फुलाचे तुरे आलेत. हे बघा दिसतात आहे. हां छानपैकी. याला मग ही फळं लागणार. या अर्जुनाच्या झाडावर रेशीम किडे येतात.
रेशीम किडे मी बरेचसे बघितले, रेशीम किड्यांचे कोश. हे त्याची आल्यानंतर ते येतील बहुतेक. सध्या हे झाडवर उंच वाढलेलं आहे आणि कापलं आहे. ते छोटं होतं आणि याच्या फांद्या जवळ होत्या तेव्हा बरेचसे कोश मी बघितले. आणि याच्यावर हा जो कोतवाल पक्षी उड्या मारतो, पद्धती करतो, तर बहुतेक त्या कोशाचे किडे यात असतील, याच्यावर असतील कुठेतरी, किंवा या फुलांवर किडे असतील. म्हणून ते जरा इथे जास्त प्रमाणात इथे खेळतात, हरकती करतात या झाडावर. आता नाही आले. हे आहे अर्जुनाच्या झाडाचं खोड. एवढं असं खोड आहे अर्जुनाचा. आता मी सांगितल्याप्रमाणे हे आला या झाडावर. दुसरा पण पक्षी आलेला आहे. आता बसलाय हा इथे. हां, चिरक आलाय सोबत. चिरक आणि हा कोतवाल पक्षी. बघा छान उडाला. कोळ्याच्या जाळ आहेत, त्यातला जाळ्यातलं बहुतेक कोळ्याच्या जाळ्यामधल्या कोळ्यांना पकडलं बहुतेक येते खाण्यासाठी. इथे बसला एक उडाला इथे बसलाय. इकडे गेला एवढा बसला तिथे दोरीवर. खारुताई. तर आपण खारुताईच्या हालचाली बघूयात. खारुताई बघतीये, शोधतीये काहीतरी. टुनकून उडी मारली तर चालते खारुताईची चाल. वा 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 वा. गेली धावत गेली धावत. हा अगदी समोरासमोर बसलाय कोतवाल पक्षी मस्तपैकी डौलाने दिसतोय. बाकीच्या पक्ष्यांचे आवाज येतात आहे. वाव वाव, मस्त पक्ष्यांचे आवाज ऐकायला येतात आहे. उडाला आहे, तिकडे गेला. अर्जुन वृक्षावर जाऊन बसला. जरा लपून बसल्यासारखाच बसलाय.